चला दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीचे अगदी जाळीदार हलके फुलके गूळ घालून अनारसे बनवूया। हे अनारसे अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत। पटकन रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 2 वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत। अनारसे बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ सोडून बाकी कोणताही घेऊ शकता, फक्त त्याचा भात चिकट झाला नाही पाहिजे। आता हे तांदूळ स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचे। धुवून घेतल्यानंतर त्याला 4 दिवस भिजत ठेवायचं। प्रत्येक दिवशी यातलं पाणी बदलत राहायचं, म्हणजे तांदळाचा आंबूस असा वास येत नाही। 4 दिवस तांदूळ भिजवून घेतल्यानंतर 4थ्या दिवशी यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं व याला स्वच्छ पाण्याने परत धुवून चाळणीवर 20 मिनिट पाणी निथळण्यासाठी ठेवायचं। पाणी निथळणं झालं की एखादा स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर हे पसरवून फॅनच्या हवेला 2 तास सुकवून घ्यायचे। फॅन बंद करून तुम्ही याला रात्रभरही सुकवून घेऊ शकता। तांदूळ अगदी कडकडीत सुकवायचा नाही, त्यामध्ये हलकासा ओलावा असायला पाहिजे। आता या तांदळाची मिक्सरमध्ये घरच्या घरीच अशी पिठी बनवून घ्यायची। आता आपल्याला जेवढे अनारसे बनवायचे आहेत तेवढी पिठी एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। इथे मी 3 फुलपात्र भरून पीठ घेतलेलं आहे, त्यासाठी 1 फुलपात्र गूळ घेतलेला आहे। पिठामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून त्याच्या अशा गोळ्या बनवून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या। आता हे पीठ 3 ते 4 दिवस मुरवून घ्यायचं। प्रत्येक दिवशी हे बाहेर काढून याला छान मळून परत असेच गोळे बनवून डब्यामध्ये ठेवायचं। असंच आपल्याला 3 ते 4 दिवस करायचं आहे। 4थ्या दिवशी बाहेर काढल्यानंतर याला व्यवस्थित मळून घ्यायचं। मी इथे याला फक्त 2च दिवस मुरण्यासाठी ठेवलेलं होतं, म्हणून व्यवस्थित बाइंडिंग आलेली नव्हती, म्हणून हाताला फक्त हलकंसं दूध लावून घेऊन याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। अनारसे बनवते वेळी ते एखाद्या प्लॅस्टिक सीटवरच बनवायचे, म्हणजे ते चिकटत नाहीत। बनवण्यापूर्वीच याला खसखशीमध्ये डीप करून घ्यायचं। हे अनारसे बोटाला चिटकवू नयेत म्हणून बोटांना तूप लावून घ्यायचं। इथे एक अनारसा बनवून तयार झालेला आहे। आता याला तळण्यासाठी घेऊ। तळते वेळी गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची व तेलही मध्यम गरम करून घ्यायचं व इथे दाखवल्याप्रमाणे वरून तेल सोडत हे तळून घ्यायचे। अनारसा दोन्ही साईडने तळत नाहीत, म्हणून खसखस लावलेली साईड वरच्या बाजूने ठेवून हे तळून घ्यायचे। तळ झाल्यानंतर याला एखाद्या चाळणीवर ठेवायचं, म्हणजे यातील सर्व एक्स्ट्रा ऑइल निघून जाईल। अनारसे बनवते वेळी अगदी छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात। खरं तर एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये त्या सर्व शेअर करणं शक्य नाही, म्हणून तुम्ही फोटो खालच्या त्रिकोणावर टच करून डिटेल व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओची डिटेल माहिती मिळेल। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। बाय बाय।